नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते। आता सध्या दिवाळी येते आणि सगळ्यांच्या घरात ना फराळाची लगबग सुरू आहे। कुणी फराळ करते तर कुणी फराळाची तयारी करते। बरेच जण कशामध्ये बिझी असतातच आणि बरेच जण काही व्हिडिओज बनवण्यामध्ये बिझी असतील, कारण कसा फराळ बनवायचा ह्या संदर्भात सगळेजण व्हिडिओ पाहत असतील। आणि म्हणूनच मी आज खास हा तुमच्या सगळ्यांच्या आवडतीचा असा विषय बनवलाय आणि तो व्हिडिओ आहे तो म्हणजे फराळ करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, म्हणजे तुमच्या गोष्टी केल्यानंतर तुमचा फराळ अजिबात बिघडणार नाही, तुमचा फराळ अगदी 100% परफेक्ट होईल। या संदर्भात असणाऱ्या मी सर्व काही टिप्स घेऊनले, ज्या टिप्स जर तुम्ही नक्की वापराल तर तुमचा फराळ अगदी एक नंबर होईल। चला तर फराळाला लगेचच सुरुवात करूया। आजची टिप क्रमांक पहिली आहे ती म्हणजे आपण फराळ करताना जर आपण प्रमाण किंवा मैदा साखर जर मोजून घेत असेल ना तर एकतर ते वजनी प्रमाणात मोजून घ्यायचं, किंवा जर आपल्याकडे वजन काटा नसेल तर सगळं प्रमाण आपण वाटीनं, एखाद्या भांड्यानं किंवा एखाद्या मोठ्या पातेल्यानं देखील ते मोजून घेऊ शकतो। फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे शेवटपर्यंत तीच वाटी आणि तेच भांडं ठेवायचं, म्हणजे तुमचा फराळ अजिबात। क्रमांक 2 आहे तर बऱ्याचशा आपण गोड पदार्थांमध्ये आपण तेल किंवा तूप वापरतो किंवा बरेच जण डालडा वापरतात, पण जर तुम्ही तूप किंवा डालडा ह्या दोन्हीपैकी काहीतरी एक वापरणार असाल तर हे दोन्ही पदार्थ थोडेसे घट्टसर असतात। ज्यावेळी ते आपण मोजून घेणार असतो त्यावेळी थोडेसे पातळ करून घ्यायचे, म्हणजे प्रमाण अगदी परफेक्ट बनतं आणि रेसिपी पण अगदी छानच बनते। तर आता सगळ्यात पहिल्यांदा फराळाचा सगळ्यात मोठा किंवा पहिला पदार्थ तो असतो म्हणजे करंजी। आम्ही नेहमी किंवा आमच्याकडे सगळेच जण फराळ करताना सुरुवातीला आम्ही गोडाचे पदार्थ बनवतो आणि मग तिखटाचे पदार्थ बनवतो। तर पहिला पदार्थ आमच्याकडे असतो तो म्हणजे करंजा। करंजा बनवायचं म्हणलं की आजी मला नेहमी सांगायची करंजाला खूप गोळ असतो, कारण त्याला लाटणं असतं, त्यानंतर सारण भरणं असतं, त्यानंतर करंजीला जे आपण चिरण्याने डिझाईन करतो ती असतं आणि त्यानंतर तळणं असतं। ह्या खूप मोठी प्रोसेस असल्यामुळे आपल्याला करंजीला भरपूर जण लागतात, पण मी तुम्हाला ज्या टिप्स सांगणार आहे ह्या टिप्समुळे तुम्ही करंजा अगदी पटापट बनवू शकता, तुमच्या करंजा अगदी परफेक्टच बनतील। तुम्ही जेव्हा करंजी त्यामध्ये तेलाचं किंवा तुपाचं मोहन घाला, त्यामुळे आपल्या करंजा अगदी खुसखुशीत बनतील। त्यामुळे ही टिप पण तुम्ही नक्की फॉलो करा। संबंधितली दुसरी टिप ती म्हणजे आपण जेव्हा पीठ मळतो तेव्हा पीठ ना फार जास्त घट्ट नाही आणि फार जास्त पातळ असं अजिबात मळायचं नाही, मध्यम मध्ये पीठ मळून घ्यायचं। बऱ्याच जणांची तक्रार असते की जेव्हा ते आपण पीठ मळून ठेवतो बाकीच्या करंजा होईपर्यंत जे काही शिल्लक राहिलेलं पीठ असते ते थोडंसं वाळतं किंवा सुकलं जातं, अशा वेळी ते लाटताना थोडा त्रास होतो। त्यावेळी नक्की काय करायचं तर आपल्याला जेवढा गोळा लागणार आहे तेवढा गोळा आपण बाजूला काढून जो काही शिल्लक गोळा आहे तो आपण एखाद्या ओल्या सुती कापडामध्ये जर गुंडाळून ठेवला तर आपलं जे पीठ आहे ते शेवटपर्यंत अगदी जसं आपण मळे तसंच राहतं आणि त्यामुळे करंजा करायला अगदी सोपं। करंजी संबंधीची तिसरी टिप आहे ती म्हणजे आपण जेव्हा करंजीचं पान लाटतो आणि सारण भरतो त्यावेळी जेव्हा आपण करंजी चिकटवतो आणि ती छानपैकी कोरली जाते तेलामध्ये तळल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की काही करंजा तेलामध्ये सुटतात किंवा फुटतात आणि आतलं जे सारण असतं ते तेलामध्ये पसरतं, त्यामुळे तेल पूर्ण घाण होतं। तर असं होऊ नये म्हणून काय करावं तर ह्या संबंधीची ही खास टिप आहे। तर त्यासाठी आपण जेव्हा ते पान लाटतो त्यावेळी जेव्हा सारण घालतो जर तुमचं पीठ थोडं घट्ट झालं असेल तर पूर्ण गोलाकार पानाला तुम्ही दूध लावून घ्या आणि थोडंसं पीठ मऊ असेल फक्त अर्ध्या बाजूला दूध लावून घ्या आणि घट्ट चिकटवून घ्या आणि त्यानंतरच कोरण्यानं त्याला छान अशी डिझाईन करून घ्या आणि मंद गॅसवरती आपल्या करंजा चांगल्या तळून घ्या, म्हणजे आपल्या करंजा अगदी परफेक्ट होतात, त्या अजिबात फुटत नाहीत। त्यामुळे ही टिप पण तुम्ही जरूर वापरून। दुसऱ्या पदार्थाकडे वळूयात तो म्हणजे शंकरपाळी। बऱ्याच जणांना शंकरपाळी खूप आवडते। बिस्किटासारखी लागणारी भरपूर लेयर्स असणारी शंकरपाळी आपण सगळेच घरी बनवतो, पण शंकरपाळी करताना बरेच जण चुकतात। तो म्हणजे सगळ्यात मोठी आपण जी चूक करतो ती म्हणजे तळताना करतो। बरेच जण कोणताही पदार्थ असतो तळताना गॅस मोठा ठेवतात। मोठ्या गॅसमुळे काय होतं फक्त आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या वरून थोड्याशा काळपट पडतात आणि आतून मऊ राहतात आणि त्यामुळे आपल्या पूर्ण शंकरपाळ्या चुकतात। तर असं होऊ नये म्हणून नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही तळण करताना जे आपण गॅस जो असतो तो थोडासा मध्यम ठेवायचा आणि तेलाचं टेम्परेचर देखील थोडंसं कमी असावं। मध्यम गॅसवरती तुम्ही कोणताही पदार्थ छान तेलामध्ये तळला तर तो पदार्थ अगदी मस्त होतो, त्याला रंगही छान येतो आणि तो आतून पण मस्तपैकी होतो। त्यामुळे तुम्ही ही टिप पण नक्की फॉलो करा। असे पदार्थ जर जास्त दिवस टिकवायचे असतील तर आपण काय करावं तर लक्षात ठेवा तेल किंवा डालड्याच्या ऐवजी तुपाचा वापर करा। त्यामुळे काय होतं आपला फराळ तर अगदी खमंग बनतो, त्याबरोबर जास्त दिवस तो टिकवल्यामुळे त्याला अजिबात असा आपला खवट असा वास येत नाही, त्यामुळे तुम्ही भरपूर दिवस आपल्या फराळाचा आस्वाद घेऊ शकता। दुसरा कोणाचा पदार्थ आहे तो म्हणजे अनारस। आता बऱ्याच जणांना अनारसाचं पीठ घरीच करत असतं, तुम्ही बरेच व्हिडिओ देखील पाहिले असतील। फक्त मी एकच टिप सांगेन,
तुम्ही जर अनारसे घरी बनवणार असाल तर त्यासाठी जो तांदूळ निवडता तो फक्त जुना निवडा, त्यामुळे आपले अनारस अगदी मस्त बनतात। करताना जो काही आपण जुना तांदूळ घेतलाय तो स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून तो पण 3 दिवस भिजवत ठेवायचा। फक्त एक गोष्ट काळजी घ्यायची ती म्हणजे रोजच्या रोज हे पाणी काय करायचं आपल्याला बदलत जायचंय आणि अशा प्रकारे आपण ते पीठ घरच्या घरी तयार केल्यानंतर आपण त्यातलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आणि एखाद्या सुती कपड्यावरती हा तांदूळ पूर्णपणे सुकवत ठेवायचा आणि थोडासा आंबट ओला तांदूळ असताना तो आपण वाटून घ्यायचा। वाटल्यानंतर हा जे तांदळाचं पीठ आहे ते छानपैकी चाळणीने चाळून घ्यायचं आणि त्यानंतर हे मस्तपैकी अनारसे आपण थापून घ्यायचे आणि अगदी गॅस मध्यम ठेवून हे अनारसे चांगले तळून घ्यायचे। आता अनारसे तळताना बरेच जण तेल निथळत नाही, तर चांगलं तेल निथळून हे अनारसे मस्तपैकी असे तळून घ्यायचे आणि आपले असे छान आणि अगदी मस्तपैकी अनारसे तयार। आपण चौथा पदार्थ बनवतोय तो म्हणजे चकली। मला स्वतःला चकली खूप आवडते। फराळामधला जर कोणता जिन्नस माझ्या आवडीचा असेल तर तो म्हणजे चकली। मला प्रचंड चकली आवडते, वेगवेगळ्या प्रमाणामध्ये बनवून चकली देखील मी खूप आवडीने खाते। तुमचा फराळातला सगळ्यात आवडीचा पदार्थ कोणता आहे हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका। प्रामुख्याने जी चकली बनवायची असते ती म्हणजे भाजणीची चकली बनवायची असते आणि भाजणी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे जे काही आपण जिन्नस भाजून घेणार आहोत ते अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचे, त्यामुळे चकलीची भाजणी अगदी उत्तम बनते। काही तयार केलेली भाजणीचं पीठ आहे तर हे एका हवाबंद डब्यामध्ये घालून ते पॅक करायचं, ह्यामुळे भाजणीचा जो काही सुवास किंवा सुगंध आहे तो अजिबात जात नाही आणि त्यामुळे ही भाजणी आपण भरपूर दिवस देखील टिकवू शकतो। ही टिप ना खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे ही टिप पण तुम्ही नक्की फॉलो। चकली करताना खूप चुका करतात किंवा त्यांना बऱ्याच वेळा चकलीचा रंग बिघडतो, त्यावेळी मी एक टिप सांगेन ते म्हणजे चकलीचं जेव्हा आपण पीठ तयार करतो त्यावेळी त्यामध्ये हळद थोडी कमी घाला किंवा हळद न घालून देखील ही चकली तुम्ही बनवू शकता। हळदीमुळे काय होतं आपली चकली फार अशी काळपट पडते आणि त्यामुळे त्याचा रंग बिघडतो, तर ही चूक तुम्ही अजिबात करू नका। चकली करताना ना आपण जे पांढरे तीळ वापरतो ते अख्खे टाका। मी बऱ्याच जणांच्याकडून ऐकलंय की ते बरेच तीळ जण थोडेसे बारीक वगैरे करतात, थोडेसे मोठे मोठे, तसं अजिबात करू नका। तीळ अख्खे टाका, त्यामुळे आपली चकली अगदी आकर्षक आणि देखणी दिसते। फराळातला सगळ्यात शेवटचा पदार्थ तो म्हणजे चिवडा। मी नेहमी चिवडा जो आहे तो शेवटी करायला घेते। आता तुम्ही चिवड्यासाठी जे काही पोहे किंवा जे काही मुरमुरे निवडत असाल तर ते सुरुवातीला आपण थोडेसे मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे, त्यामुळे आपले मुरमुरे किंवा जे काही पोहे असतील ना ते छानपैकी असे मस्तपैकी कुरकुरीत बनतात। सगळ्यात महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे चिवडा बनवताना आपण पिठी साखरेचा वापर करायचा। बरेच जण गडबडीच्या वेळी किंवा विसरपणामुळे काय होतात मोठी साखर वापरतात, पण ती साखर अजिबात चिवड्याला चव आणत नाही, ती अजिबात चिवड्याला चिकटून घेत नाही, त्यामुळे चिवड्यामध्ये नेहमी पिठी साखरेचाच वापर। शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे आपण जेव्हा चिवडा बनवत असतो त्यासाठी आपण चिवड्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते आधी आपण जवळ करून ठेवायचं। अशामुळे काय होतं जेव्हा आपण चिवडा फोडणी घालतो त्यावेळी कोणतंही साहित्य विसरत नाही आणि आपली धावपळी होत नाही, त्यामुळे ही टीप पण नक्की। तर तुम्हाला मी आज एकूण 21 टिप्स सांगितले आहेत। जर तुम्ही या 21 टिप्स जर अगदी तंतोतंत फॉलो कराल तर तुमचा फराळ पण अगदी नीटच बनेल। तुम्ही कोणत्याही प्रमाणामध्ये तो फराळ बनवा, पण ह्या टिप्स तुम्ही जरूर फॉलो करा, म्हणजे तुमचा फराळ अगदी सोयीस्कर आणि सुखकर होईल। तर आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका आणि अशाच जर तुम्हाला आणखीन काही टिप्स हव्या असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर व्हिडिओ अशाच एका छान आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि फराळाचा आनंद घेत राहा। धन्यवाद।